हर महादेव मित्रांनो, तर फायनली आपण नाही कोरल आयलँड म्हणून आहे त्या आयलँडकडे चाललोय मित्रांनो. तर फायनली 2-3 मिनिटासाठी बोट हुकली. फायनली आलोय बोटमध्ये. आता लय घामाघूम झालो मी सगळा मित्रांनो. तर इथं नाही 3 आयलँड दिसतात मला. तर हे एक पाठीमागे इकडं दिसतंय, त्यानंतर हे एक समोरचं आणि हे एक. तर आपल्याला कुठल्या आयलँडवर नाही हेच कळलं नाही मला. पुरी नाही मगाचपासून मला बोलतोय, व्हिडिओ काढतोय, हे पाहून नाही हसत्यात माझे. कोरल आयलँडला आलेलो आहे थायलंड मधल्या. आणि पाण्याचा कलरच बदलला भाऊ. तिकडे इतकं गढूळ पाणी होतं आणि इथं आल्यावर असलं डायरेक्ट निळं पाणी. पाण्याचा कलर बघा कसलाय, असा झपराट निळसर पाण्याचा कलर दिसतोय. एकदम स्वच्छ आणि क्लीन चकाचक बीच आहेत नुसते, पाहू शकता. एक नंबर छान वाटलं, आपला मराठी माणूस भेटला इथं मित्रांनो. तर पाण्यात आलोय, आला इतकं झपराट पाणी ना, सगळं क्रिस्टल क्लिअर दिसतंय सगळं खाली. यार पासपोर्टच भिजला, पाण्यात गेलो पासपोर्टच भिजला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ना आपण आहे आता पटायामध्ये आणि आज आपला प्रवास राहणार आहे एका आयलँडवर, म्हणजे एका बेटावर राहणार आहे मित्रांनो. इतकं सुंदर पटायातले बीचवरचं पाणी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, ते एकदम खराब पाणी होतं. तर आपण एकदम स्वच्छ पाणी असणार आहे, बीचकडे जाणार आहे. तर मित्रांनो आता सकाळ निघालो आहे, पाहू शकता. हॉस्टेलमध्ये सगळे अंधार करून झोपलेले असतात, तिथं विदेशी असतात त्यामुळं. तर चला जाऊया खाली मित्रांनो. आत्ताच पाऊस चालू झाला आहे आज सकाळच. तर माझं आज सकाळ लवकर जायचं प्लॅन होतं, म्हणजे संध्याकाळपर्यंत माघारी यायच्या हिशोबाने मी त्या बेटावर जाणार होतो. पण सकाळच पाऊस चालू झाला आहे. पाहूया नक्की काय होतंय, जातोय का नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला जाऊया. इथं काय झालं, पावसाचा लय रप आवाज येत होता, पाठीमागं पत्रा होता, त्यामुळे तिथं माझा आवाज चालला नाही, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करतोय मित्रांनो. ओके चला मित्रांनो. तर खाली आलोय. खाली आल्यावर इथं पावसाचा आवाज येतोय. तर पाऊस बाहेर आलं, पाणी वाहतं दिसा नाही. तर जाऊन पाहू किती पाऊस येतोय जोरात, काय नाही. चांगला तगडा पाऊस येतोय की, चांगला तगडा पाऊस येतोय की मित्रांनो. तर मला वाटलं की पाऊस उघडेल, पण पाऊस अजूनच जोरात झालाय. आता तर पाणी वगैरे साठायला लागलंय मित्रांनो. एकदम तगडा असा पाऊस आलाय. तर थांबल पाऊस मला वाटतंय इथं, कारण इथं नाही मी ज्यावेळेस बँकॉकहून पटायाला येत होतो त्यावेळेस पण पाऊस आला होता, पण लगेच उघडला होता. तर थांबूया 1 तास 1.5 तास आणि मग आपण प्रवासाला जाऊया असं मला वाटतंय. पाऊस थांबला की निघूया प्रवासासाठी. तर फायनली निघालोय आजच्या प्रवासाला. तर चला आज कपडे वगैरे चेंज केलेत. कसं वाटतंय हे ड्रेसचा लुक, तर कमेंट करून नक्की सांगा. हे हॉस्टेल होतं, मी 8ला तयार होऊन बसलोय, 10:30 वाजले मला निघायला, कारण पाऊस येत होता. आता आभाळ क्लिअर झालंय असं वाटतंय. तरी जाऊया बघूया, भिजलं तर अवघड होईल. बरं चला मित्रांनो. तर आपण आज नाही आलोय मार्केटला. इथं जी पालेभाजीचं मार्केटमध्ये छोटंच आहे, मार्केट नाही म्हणता येईल, गाडी आहे. तर इथं पाहू शकता, इथं शेवग्याची शेंगे, आपलं ही कांद्याची पात म्हणतो तसं डेंगळ आलेलं कांदा अशा प्रकारचं आहे. हे पाहू शकता. मॅडम काय ते घेतात विकत, कोबी सगळं आहे मित्रांनो. तर प्रवासाला जाण्या अगोदर नव्हे पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्या. पाहू शकता अशा प्रकारे एक बात म्हणजे 3 रुपयाचा सिक्का टाकायचा आणि बाटल्या भरून घ्यायच्या मित्रांनो. तर हे बटन प्रेस केलं की पाणी यायला सुरुवात होतं. तर मग आता नाही मी 2 अर्धा लिटरच्या बाटल्या घेऊन चाललेलो आहे, कारण बारक्या बॅगमध्ये मोठी बाटलीच बसत नाही 1.5 लिटरची. तर चला मित्रांनो. तर अशा छोट्या गोष्टीमध्ये पैसे वाचवायला लागतात, तेच आपल्याला पुढं प्रवासात कामाला येतात मित्रांनो. तर अशा प्रकारे नाही मी दररोजचे 30 बात म्हणजे दररोजचे 90 रुपये वाचवतोय मी पाण्याचे इथं थायलंडमध्ये. तर चला जाऊया पुढच्या प्रवासासाठी. हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे जगभ्रमंती, त्यातील 5व्या देशात आहे आपण थायलंडमध्ये. तर मित्रांनो थायलंडमध्ये नाही मी तर लिफ्ट मागूनच फिरतोय. पण तुम्ही कोणी येत असाल आणि सोलो असाल तुम्ही, तर तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन पाहिजे बोल्ट म्हणून. तर ते बोल्ट ॲप्लिकेशनमध्ये काय करायचं, तुम्हाला फक्त डाउनलोड करायचं, तुमचा काही नंबर असेल त्याच्यानुसार रजिस्ट्रेशन करायचं आणि फक्त काय करायचं, तुम्ही ज्या लोकेशनपासून तुम्हाला ज्या लोकेशनपर्यंत जायचं आहे ती लोकेशन टाकली ना, तर तुम्हाला जवळपास ज्या 2 व्हीलर दिसतात त्या 2 व्हीलर भेटून जातात. आणि त्या कमीत कमी किमतीत आहे. टॅक्सीला पैसे घेते त्यापेक्षा कमी किमतीत 2 व्हीलर आहे. अशा प्रकारे तुम्ही फिरू शकता. आणि हे जे 90% ज्या 2 व्हीलर चाललेत ना, त्या सगळ्या ह्या ॲपवरच चाललेल्या आहेत. कारण इथं नाही लोकल लोक कामच शिकायतात. टुरिझम ह्याच क्षेत्रातला पहिला व्यवसाय, त्यामुळं हे पाहू शकता. ही पण
टुरिस्टवालेच आहेत सगळे अशा प्रकारे आहे. आणि आता पाऊस पडतोय ते पावसात तुमचा भाऊ निघालाय काय ते तुम्हाला नवीन दाखवण्यासाठी. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण कळत आहे जगभ्रमंती त्यातील 5व्या देशामध्ये आपण थायलंडमध्ये. आणि थायलंडमध्ये आपण संपूर्ण प्रवास नव्हे लिफ्ट मागूनच कळत आहे मित्रांनो, नाही तर चालत कळत आहे. दिवसात मी नव्हे 6 ते 7 किलोमीटर रोज चालतोय, नाही तर लिफ्ट मागतोय. तर तुम्हाला दाखवतो की लिफ्ट कशी मागायची आणि लोक रिस्पॉन्स देतात का नाही मित्रांनो. फक्त हार मानायची नाही, हां फक्त नव्हे तुम्ही ट्राय करत राहायचं. आता हे बघा, हे दादा आलेत, आता हे आपल्याला लिफ्ट देतात का बघूया. नाही थांबणार बघा, जवळपास नव्हे तुम्ही ज्यावेळेस 10 ते 15 गाड्यांना हात काढताल ना, तर एक गाडी येऊन थांबती अशा प्रकारे आहे. तर इथं 4 व्हीलरवाले तर लिफ्ट देतच नाही आहे, पण 2 व्हीलरवाले नक्की लिफ्ट देतात. फक्त तुम्हाला पेशन्स पाहिजे तुमच्याकडं. तुम्ही पेशन्स ठेवलं ना तर भेटून जाते तुम्हाला लिफ्ट. तर चला, तुम्हाला लिफ्ट भेटली की दाखवतो मी. ओके, अजून आलेत पुढनं पलीकडनं 1-2 गाडी. लेडीजला हे भावाकडं वजन आहे, डबल दिसतंय. हा नाही थांबला, सिंगलच होय. ते बॅग आहे त्याकडे, ते थांबला होता. लेडीज नाही देत, लेडीजला माझं ना तेच दिलं. आणि यो आहे लेडीज होती. ब्रो 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 Oh no, I am not lift मागे. Oh, I want to lift. I no grab. You. When? No, taxi, bye. Yeah. Okay, yeah, taxi. No. I no don't have money. I travel by lift, so I don't give you money. You drop me where you going. Okay, nah. No. तो मित्रांनो तर ह्याने लिफ्ट दिली असते, पण तिथंच बाजूला टॅक्सी स्टँड आहे. तर त्यांची युनियन आहे बाबा, माझ्या ह्याच्यातलं तू उचलायचं नाही गिऱ्हाईक असं काहीतरी आहे, त्यामुळं राहिलं. तर चला आता पुढचं लिफ्ट घेऊ. आपल्याला काही लाज वाटत नाही लिफ्ट मागायला, काय नाही. किती जण नाही म्हणले तरी काय अडचण नाही. आता बरेच गाड्या आल्या. कोण थांबतोय का नाही. सर अरे थांबला का नाही थांबलेला का. अशा प्रकारे लय स्ट्रगल आहे मित्रांनो, एवढं सोपं नाही. जितकं दिसतंय तेवढं सोपं नाही. ब्रो सॉरी, यू आर गोइंग दॅट साइड. यू कॅन गिव्ह मी लिफ्ट. Job. Yeah, can. चला मित्रांनो, आता रोड क्रॉस करूनच मागूया लिफ्ट. मित्रांनो तर आता नाही त्या ठिकाणी काही लिफ्ट भेटली नाही आहे, तर पुढं आलोय रोड क्रॉस करून. तर तिथं बऱ्याच जणांना थांबवलं पण नाही लिफ्ट भेटली. तर चला जाऊया. आता ह्या सिग्नलच्या अगोदर जर मी थांबलो असतो ना, गेलो असतो, तर मला लिफ्ट 100% भेटली असती. चला आता रोड क्रॉस करून जायचं आहे पलीकडं, त्यासाठी पण थांबायला लागतंय आपल्याला. मॅप पाहू द्या, बरोबर चाललोय का आपण. मित्रांनो आपण कळत आहे जगभ्रमंती त्यातील 5व्या देशामध्ये आपण. तर त्यामध्ये आपण आल्यानंतर एका भावाने कमेंट केली होती की बाबा थायलंडमध्ये गेल्यानंतर ना तिथले रायडिंग गिअर किती रुपयाला आहेत, काय हेल्मेट कसं आहे, ते जे किमती सांग. आणि तर त्या मला आता जे शॉप दिसलं, तर आपण विचारूया काय किंमत आहे काय नाही. मित्रांनो तर आलेलो आहे, तर पाहू शकता इथं हेल्मेट वगैरे, रायडिंग जॅकेट हे वगैरे सगळं आहे. तर विचारूया काय किंमत आहे. ब्रो, हाऊ मच फॉर रायडिंग जॅकेट अँड ऑल दिस? Yes. ऑल द रायडिंग गिअर किट. When? किट. Kit? हां. You want to rent? नो आय वॉन्ट टू बाय. We not sell. ओके, हाऊ मच द रेंट? Rent start from 500 for 1 day. 500 बात पर वन डे. तर मित्रांनो हे सगळं भाड्याने देण्याचं आहे. तर भाऊ तुला मी नव्हे मोठ्या सिटीत, आता मी पटायामध्ये बँकॉकमध्ये गेल्यानंतर ना तुला परत रायडिंग गिअर वगैरे दाखवतो. अशा प्रकारे आहे. हर महादेव मित्रांनो, तर फायनली आपण नाही कोरल आयलँड म्हणून आहे त्या आयलँडकडे चाललोय. तर पाऊस येत होता त्यामुळे कॅन्सल करावं काय नाही ते कळत नव्हतं मला. तर फायनली मी बनवलंय की आपण चाललोय. आता इथनं मला काहीतरी लिफ्ट भेटायला पाहिजे तरच मजा आहे, नाही तर नाही. तर बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की आपल्याकडे इथं बी चप्पल शिवायचं काम केलं जातं का. तर थायलंडमध्ये पण पाहू शकता इथं बघा अशा प्रकारे चप्पल रिपेअरचं दुकान असतंय. आणि कटिंगचं ह्याचं पण तुम्हाला सांगतो, तिथं पाण्याचं आहे तिकडे पाण्याचे डिस्पेन्सर लावलेले आहेत बऱ्याच जागा. आणि जे हे असतं ना
आपलं जे काय म्हणतात त्याला एक फोन हातातच ठेवतो. हे काय ही पॅन्ट गंडकी फोन वगैरे पडायचं असं लक्षणं आहे. तर चला जाऊया मित्रांनो. तर फायनली आपल्याला इथनं मराठी जेवणाची लाईन दिसायला लागते. हे शेवटचं आहे चायनीज. अशा प्रकारे डायरेक्ट अख्खी कोंबडीच्या कोंबडीची तंदूर केली जाते. त्याचं तर कातडं बी नाही काढलं, डायरेक्टच केले. अशा प्रकारे आहे. तर आपल्याला इथनं इंडियन रेस्टॉरंट भेटलेत. तर आपल्याला परवा दिवशी खाल्लं होतं ते हे जे होतं बुक प्लेट आणि 150 रुपये थाळी. तर आपण इथं खाल्लं होतं परवा दिवशी. हे ब्रो हॅलो पहिचाना घ्या. खरं माझ्या मित्रांनो तर आपण कळतो जगभ्रमंती आणि त्यातील आपण 5व्या देशात आहे. तर मित्रांनो आपण नव्हे आता पटायामध्ये आणि पटायामध्ये रोडनी जात असताना नव्हे आपल्याला हे दिसलं इंडियन अनलिमिटेड बुफेड. आणि इथं काय लिहिलं आहे खाली चव महाराष्ट्राची. तर मित्रांनो महाराष्ट्राचं हॉटेल दिसलंय. तर महाराष्ट्राच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करूया आपण. कसं आहे काय आहे चव ती तुम्हाला सांगतो. चला बघूया मित्रांनो. तर चला जाऊया आता इथनं पुढं. आपल्याला इथं काय हॉटेलमध्ये जेवण तयार नाही झालं आहे अजून. गुजराती हवाला आहे किंवा करल बहुतेक. जाऊया गुजराती हॉटेलमध्ये. फायनली नाही आपण जेवायला थांबलो एका गुजराती हॉटेल आहे तिथं. तर इथं पाहू शकताय डाळ तडका आहे, भात आहे आणि रोटे आहेत. अशा प्रकारचं जेवण आहे. आणि जेवण जेवतोय आता 140 बातमध्ये हे जेवण आहे. तर बघूया हे भाऊ आपले गुजराती हां. तर त्यांना सांगतो मी कुठनं आलाय काय आलाय ते विचारतात मला. तर मी नक्की सांगतो त्यांना. चला जेवण करू. हे भाऊ आपल्याला कुठले किती गुजरातचे पण ते चाकणमध्ये होते. तर त्यांना भेटून चांगलं वाटलं. ओके खानापाडी चलो घेऊ. चला मित्रांनो जाऊया आता. आपल्याला इथनं टुकटुक पकडायची लई कोर्टाने. आता फास्ट जायला लागेल. आपला टाईम संपत आला. चलो मित्रांनो तर आपण पटाया बीचला आलेलो आहे. पाहू शकताय अशा प्रकारे बीच आहे थायलंडचा. एवढं काय पाणी निळं वगैरे दिसत नाही. अशा प्रकारे मित्रांनो तर अशा प्रकारची टुकटुक असते. टुकटुक थांबली की आपल्याला थांबायचं पैसे घेता येते. तर मित्रांनो अशा प्रकारे नाही टुकटुक असते. आणि टुकटुकमध्ये आपण हे तर टुकटुक म्हणते त्याला. तर टुकटुकमध्ये आपण बसून जायचं असतं. दाबात घेतात इथनं. बघूया आता किती लांब सोडतात आपल्याला. आपला मॅप बघूया पहिलं. त्या पॅन्टमध्ये फोन सेफ वाटत नाही मला. त्यामुळे मला ही पॅन्ट घालूशी वाटत नाही. या साईडला पाहू शकताय पटाया बीचवर पण जाऊ आपण थोड्या वेळाने. चलो मित्रांनो तर परत आलोय आता वॉकिंग स्ट्रीटला. संध्याकाळी काही गजबज असते. आता कोणच नाही इथं. आता गाड्या पण आता येतात. चलो मित्रांनो तर पूर्ण वॉकिंग स्ट्रीट नाही क्रॉस करून आपण आलोय कोरल आयलंडकडे जायला. अशा प्रकारे आहे. 12ला बोट आहे. मला इथंच जवळपास 11:53 झालेत. सापडती का नाही काही माहीत नाही बोट. नाही तर 1 तास इथंच बसायला लागेल. उगाच जेवलो असं मला वाटतंय. जेवल्यामुळे लेट झालंय. आत्ता जस्ट बोट आली. ठीक आहे इथं लोक उतरतात म्हणलं ठीक वी कॅन गो नाव. मित्रांनो तर इकडं नाही तिकडं लोक राहायला पण जातात. अशा प्रकारचं आहे. तर तिकीट कुठनं घ्यायचं पाहू द्या. तर मित्रांनो फायनली आपण आलोय कोरल आयलंडला. बोटचं तिकीट घेऊया पहिलं. सर 30 बात तिकीट. मित्रांनो ते तिकीट नाही आत गेल्यावर भेटते. तिथं पॅकेजवाले आहेत ना ते
तिकडून येतात अजून उतारतात म्हणजे आपल्याला भेटेल असं वाटतंय, कारण आपण अजून 5 मिनटं आहेत आपल्याकडं. मित्रांनो अशा प्रकारचे एरिया आहे आयलंडकडे जाण्यासाठी. ओके चलो मित्रांनो, तर इथनं पुढचा जो बी ब्लॉग आहे ना तो सगळा मी मोबाईलनीच करणार आहे आता. तर आलोय आपण प्लॅटफॉर्ममध्ये, मोठं जहाज आलंय 30 बाजचं. तर तिकडं जायचं, इकडं पाहिलं ना तर सगळे जहाज दिसतील तुम्हाला. कसली दिसती पटाया सिटी बघा, वाव एक नंबर. अशा प्रकारे आहे. इकडं पण पाहिजे तर बोटी दिसतात. तर आपल्याला इथनं 13 किलोमीटर लांब असणार आहे आयलंडवर जायचे. स्टॅबिलिटी येते का नाही काय माहीत नाही. मोबाईल मी ब्लॉक काढण्यासाठीच घेतला होता. मोबाईलने ब्लॉक काढायला ऑकवर्ड वाटतं, पण कॅमेऱ्याने नाही वाटत मला. मोबाईल म्हणलं की वेगळंच असल्यागत वाटते. चला आला का मी चेहरा माझा आला असेल का मित्रांनो. तर शेवटच्या टप्प्यात आलोय आता. सर how much time, after how much time next ferry? I can go single solo. Huh? How much time? No. 20 minutes. How much ticket bro? How much ticket? मित्रांनो, तर फायनली 2-3 मिनिटासाठी बोट हुकली. अरे बापरे, आता दुसरी आली तर दुसऱ्यात जायचे. दुसरी भरायला टाइम लागायची. येडाला का जीवत बसला तू. जेवत नसता बसला ना तर आरामात पोचला असता. मित्रांनो, तर लगेच बोट येतात. लय लोक आहेत टुरिस्ट. असलं ह्युमिडिटी ना, आत्ताच पाऊस होऊन गेला, इतकं घाम येतोय डेंजर. फोन वगैरे व्यवस्थित ठेवलेत. ते काउंट काय ते काही काउंट करायचं बघा कसलं आहे मशीन. तुम्हाला दाखवतो मित्रांनो काउंट कसं काय ते. चला लय वेळ लागतोय. सिंगल वन. थँक्यू. यू आर काउंटिंग. त्यांना आवडत नाही का ह्यांना, इथल्या माणसांना ब्लॉग बघाय मध्ये येणं वगैरे. तर चला वरती बसूया आपण. होय ना, माझ्या तुम्हाला अगोदर खालनं दाखवतो कसं आहे. खालनं अशा प्रकारची बोट आहे. कोरल आयलंड करता ती. अशा प्रकारे आपण बसू शकतोय बोटमध्ये. आणि मग तिथनं पुढं आहे वरती जाऊया. वरती चांगला व्ह्यू असेल. 30 बात म्हणजे 90-100 रुपयात जाती बोट. ओके चलो मित्रांनो, फायनली आलोय बोटमध्ये. आता लय घामाघूम झालो मी सगळा. आता हे बघूया, हे भाऊ आपले थायलंडचे, तर ह्यांनी फोटो वगैरे काढला आपला. मित्रांनो, आपण करत आहे जगभ्रमंती, त्यातल्या आपल्या 5व्या देशामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आहे आता थायलंडमध्ये आपण चाललोय. आता पटायामध्ये होतो आणि पटायामधनं आपण एका आयलंडकडे चाललोय, कोरल आयलंड म्हणून आहे. तर तुम्हाला दाखवतो. तर हे समोर दिसतंय का, हे समोरचं ते आयलंड आहे आणि त्या आयलंडकडं आपण चाललेलो आहे. आणि इकडं पाहू शकता हे पाठीमागं ही अख्खी पटाया सिटी आहे. तर पाहू शकता ती बिल्डिंग किती आहे, जवळपास 60 फ्लोअरची तर ती बिल्डिंग असेल. अशा प्रकारच्या भरपूर बिल्डिंग आहेत, 40-50 फ्लोअरच्या इथं पटायामध्ये. आणि फायनली तुमचा भाऊ नव्हे इथं येऊन समुद्रात आलाय पटायामध्ये, म्हणजे थायलंडला मध्ये येऊन नव्हे समुद्रात आलाय. आणि ह्या पुरी नाही मगाचपासून मला मी काय बोलतोय व्हिडिओ काढतोय हे पाहून नव्हे हसत्यात माझ्यावर. पण हसू द्या मित्रांनो, हसलं मला, कुणी हसलं माझ्यामुळं तर मला भारीच वाटतं. अजून दुसरं काही नाहीये. एकदम त्यांना वाटतं काय ते वेगळं काय ते कळतोय. तर ह्या मगाचपासून माझ्याकडे पाहून हसतात. हसू द्या. चला आपण चाललोय त्या आयलंडवर. तुम्हाला आयलंडवर गेल्यावर दाखवतो तिथले कसं आयलंड आहे काय. तर मित्रांनो, असेच तुम्हाला व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील तर फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय.
मित्रांनो काय जबरदस्त हवा लागते ना भाऊ, एकदम असे गार गार हवा लागते, डोक्यात गेल्यागत वाटते मला, असं डोकं दुखतंय असं वाटायला लागले हायवेनी. आणि फायनली आपण ह्या आयलंडकडे पोचत आलेलो आहे. पाहू शकताय मगाशी गेलेली ती बोट दिसती, 20 मिनिटापूर्वी गेलेली बोट तिथं गेली बहुतेक. कंटिन्यू जात्यात येतात बोट, लय माणसं येतात तिथं, टुरिस्टमध्ये लय माणसं आहे तिथं. थायलंडमध्ये लय टुरिझम आहे, सगळे टुरिस्ट इकडेच येतात फिरण्यासाठी. अशा प्रकारे पूर्ण बोट पाहिलेली. आणि बोटीमध्ये फक्त एकच जोड पण आहे मला इंडियाचं दिसतंय, त्यांच्याशी पण आपण बोलून पुढे गेलो. ती मॅडम माझ्या ओळखीची वाटते मला, आमची अगोदर कुठं तरी भेट झाली अशा प्रकारे आहे. तर हे आपला क्रू मेंबर आहे. हॅलो सर, हाय. मित्रांनो तर ही स्पीड बोट आहे, ही लय फास्ट जाते, पाहू शकता. ही आता ही बोट सुक्यात जाते रस्ते. त्या बोटने नाही लय टाईम लागतो. आता जवळपास अर्धा तास झालं बसलोय, ते अजून पोचलो नाही. 10 किलोमीटर डुकू 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 चालली मोठी बोट. असं माझं डोकं दुखायला लागलं, चक्कर आलं का व्हायला लागलं मला, असं चांगलं फील व्हाय नाही मला. चला मित्रांनो, तर इथं नाही 3 आयलंड दिसतात मला. हे एक पाठीमागे इकडं दिसतंय, त्यानंतर हे एक समोरचं, आणि हे एक. तर आपल्याला कुठल्या आयलंडवर नाही हेच कळलं नाही मला. बहुतेक हेच दिसतंय कोरल आयलंड, हे मोठं दिसतंय जरा. आता बोट पोचल्यानंतरच कळेल की आपण कुठल्यावर जातोय. येतं गेलं पाठीमागं, त्याच्यावर तर नाही जायची बहुतेक, त्याच्यावरच नाही येतं. ती मोठं सगळ्यात आयलंड दिसतंय, कोरल आयलंड. आता फायनली पोचलोय आता. तर इथं पाहू शकताय, आता हे बोट पार्किंगला लावतात आणि उतरायचे. लय लांब आहे, डोकं चकायला मी बरोबर सांगतो एक्झॅक्ट किती टाइम लागला. एक्झॅक्ट 45 मिनिटं लागले इथे यायला. चला जाऊया मित्रांनो. आता खाली उतरायसाठी लय गडबड होती इथं. होय, ती रोड बीट आहे सगळं. तिथनं फिरायचं असेल नाही तर इथं टुकटुक वगैरे काही नसतंय, डायरेक्ट आपल्याला गाडी बिडी रेंट करायला लागेल. बघूया टुकटुक असले टुकटुकने फिरूया. मित्रांनो, तर फायनली बोटमधनं बाहेर निघालोय आता. तर अशा प्रकारची 2 मिनिट तुम्हाला दाखवतो आता. अशा प्रकारची बोट होती. काय लोक बोऱ्या बिस्तऱ्याच घेऊन येतात फार. मित्रांनो, तर नाही वेळ आपण आता कोरल आयलंडला आलेलो आहे थायलंडमधल्या. आणि पाण्याचा कलरच बदलला भाऊ. तिकडं इतकं गढूळ पाणी होतं आणि इथं आल्यावर असलं डायरेक्ट निळं 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 पाणी दिसायला लागलंय ना भाऊ. कॅमेऱ्यात दिसतंय का नाही काय माहिती, पण ह्याच्यात असलं निळं दिसतंय ना, डायरेक्ट तळ दिसल असं पाणी. तर चला कसला खतरनाक ही एकदम जबराट असा बीच आहे इथं. मित्रांनो, तर आपण कोरल आयलंडला आलोय. पाण्याचा कलर बघा भाऊ, वाव. फायनली आपण कोरल आयलंडवर पोचलोय. इथं पाहू शकताय बुद्धाजींचा स्टॅच्यू. आणि इथनंच तुम्हाला स्कूटी वगैरे रेंटने घ्यायची का ती विचारत असतात तिथं. तर बघूया काय रेट आहे काय नाही ते तुम्हाला मी नक्की सांगतो. थायलंडचा झेंडा इथं. हॉटेल पण आहे, हॉटेलमध्ये थांबायचं असेल तुम्हाला तर चांगलं आहे. म्हणजे इथं थांबायचं राहायसाठी पण चांगलं आहे. बघूया आपण कसं आहे काय, रूम बी कसं आहे काय ती पण पाहूया. पाहू शकता गाड्या आहेत सगळे रेंटने द्यायसाठी. विचारूया रेट काय यार. सर हाऊ मच 300 baht including पेट्रोल. ओके. तर मित्रांनो 300 baht मध्ये पेट्रोल पण देणार आणि गाडी पण देणार. कमी पण काय त्याला तसं. चला No, you take customer. You want? No? How much for which? What? Packet. Package, no package. Thank No you. packet. Up to you. Okay. No photo. अशा प्रकारे
इथं पण गाड्या आहेत. इथं तर 200 बात मध्येच आहे. लॉकर पण आहे तिथं. तर पुढं आलं ना तर 200 बात मध्ये गाडी इन्क्लुडिंग पेट्रोल 200. Yeah. Input Teton. तर मित्रांनो इथं नाही हे 4 बीच आहेत. बीच इथं मित्रांनो तर इथं 4 बीच आहेत. हां Be here. Beat. You can बीच स्टँडिंग नाव दिस बीच. Bawan. ओके पाविम Bawan Beat. तावेम बीच म्हणून आहे हे. दिस इज Same Beat. सामे बीच. दिस इज Thiên Beat. थियन बीच. दिस इज Tayai Beat. ताया बीच. दिस इज Nuan Beat. नॉट बीच. Yeah. ओके थँक यू. You are New Orleans? आय विल कम. Oh, you told me. I just you know. तर मित्रांनो चला 200 बात मध्ये द्यायला तयार होता पेट्रोल सहित. तर 4 हा बीच पकडून 5 बीच आहेत टोटल. तर ते 5 बीचवर जाऊन सेमच फिलिंग असणार आहे. ते बघूया आपण. आलो इथं जाऊया सगळीकडं. मित्रांनो तर इथं आलं ना पुढं तर 7-11 म्हणून पण आहे दुकान जे सगळीकडेच असते तर थायलंडमध्ये. तर इथनं तुम्ही काही पण खरेदी करू शकता खाई पिसाठी. तर आपण थोड्या वेळाने बघूया इथं नक्की काय आहे. आपण पहिलं बीच साईडला जाऊया नक्की कसा बीच आहे काय आहे. हाऊ मच स्कुआ Cuba. Huh? How many person? सिंगल. Single. Huh? 800. हां 800 baht. अरे इट इज मच मोर. Okay. 600. हां 600 okay. Chưa khoan phạt. Rồi mà ai đâu bán ánh ơi. तर मित्रांनो चला जाऊया. ॲक्च्युअलमध्ये कसं आहे हे बसायला पण आहे इथं आणि इथं बसण्यासाठी पण 200 बात आहेत. ह्याच्यावर बसण्यासाठी तुम्हाला नाही 200 बात द्यावी लागतात. अशा प्रकारे आहे. बीच साईडला आलो आहे तर हे पाहू शकता इकडं सगळ्या ॲक्टिव्हिटी होतात. आणि हे जी जागा आहे ह्याच्यामध्ये हर महादेव मित्रांनो आपण कहत आहे जगभ्रमंती तेथील 5व्या देशामध्ये आपण थायलंडमध्ये आपण एका आयलंडवर आलो आहे. कोयलेन आयलंड म्हणून आहे मित्रांनो. पटायापासून जवळपास 12 ते 13 किलोमीटर लांब आपल्याला बोटीने इथे यायला लागतं या आयलंडवर. आणि पाण्याचा कलर बघा. पटायातले बीचला पाण्याला कलरच नव्हता आणि इथं आल्यावर पाण्याचा कलर बघा कसला आहे. असा जबराट निळसर पाण्याचा कलर दिसतोय. एकदम स्वच्छ आणि क्लीन चकाचक बीच आहेत नुसते पाहू शकताय तुम्ही. आणि इथं नाही टोटल 5 बीच आहेत मित्रांनो. तर त्यातला हा सगळ्यात कॉमन बीच आहे. कारण बाकीच्या बीचवर जायसाठी तुम्हाला 2 व्हीलर इथनं रेंट घ्यायला लागते आणि मग फिरायला लागते. आणि मित्रांनो इथं आल्यावर मला एक विशेष गोष्ट अशी वाटली की मित्रांनो इथं हे जे पिवळे बनवलेत ना हे कशासाठी बनवलेत माहिती आहे का. ह्यांनी नाही कुठं पोहायचं हे जागा रिस्ट्रिक्टेड केलेलं आहे. आणि जे पिवळं बाग लावलं आहे ना अशी लाईन त्याच्यामध्येच आपण पोहू शकतोय. तिथं पाणी खोल नसतंय. तर मित्रांनो अशीच माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल देशाची विदेशाची तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर सर कुठले महाराष्ट्र कराड. कराडचे का तुम्ही. कोल्हापूरचे. मी बारामतीचा आहे. मित्रांनो आपण आहे थायलंडमध्ये नाही मी एका आयलंडवर आलो होतो कोरल आयलंडमध्ये. आणि तिथे एक व्हिडिओच काढत होतो तर तिथं आपले माणसं भेटलेले आहेत मित्रांनो. ही पाहू शकताय आपली माणसं. कराडकर काय म्हणताल सर तुम्ही. एक नंबर छान वाटलं. आपला मराठी माणूस भेटला इथं. मराठी माणूस भेटला एकदम छान वाटलं. इकडे येऊन मस्त मजा केलेली आहे. तुम्ही पण सर्वांनी इकडे यावे अशी आमची अपेक्षा आहे. आणि एन्जॉय करा. सरांच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा. सर मला ओळखत होते पहिल्यापासून का नव्हते. पहिल्यापासून व्हिडिओ बघितले आम्ही. रील बऱ्याच बघितलेल्या आहेत. तर मित्रांनो आपली माणसं इतक्या लांब भेटली. 7 समुद्रापार आपली माणसं भेटली ना तर खूप भारी वाटतं. तर सरांना भेटून समाधान वाटलं. स्वप्नील सरांना फॉलो करा. ओके मित्रांनो तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो फक्त फॉलो करायचं. तुमच्या एका फॉलोमुळे खूप मोटिवेशन भेटतं. आपली अशी माणसं भेटली. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. मित्रांनो तर पाण्यात आलोय. आला इतकं जबराट पाणी आहे ना. सगळं क्रिस्टल क्लिअर दिसतंय. सगळं खालचं वगैरे दिसतंय एकदम मस्त चकाटमध्ये. पाण्याचा कलर बघा कसला भारी. ते आपले सर आहेत तर ते आपला व्हिडिओ काढतात तिकडून. तर मित्रांनो फायनली तुमचा भाऊ
थायलंडमध्ये बीचमध्ये पण आला कपडे घेऊन ये पाहिजे होते म्हणजे जरा बरं पडलं असतं. अशा प्रकारे आहे. फोटो काढा सर. यार पासपोर्टच भिजला, पाण्यात गेलो आणि पासपोर्टच भिजला, खिशात होता. बरं झालं लगेच लक्षात आलं. तो समोर तो तुम्हाला एक माणूस दिसतोय का, तर तो माणूस काय पाहतोय माहिती का, कुठं काचाचे तुकडे आहेत का नाही, तर त्या ह्याच्या माध्यमातून पाहतोय काचाचे तुकडे. ते पाहू शकताय, तुम्हाला दाखवतो, जवळ जाऊनच दाखवतो. नाही आता कोरल आयलँडवर आहे आणि इथं आल्यानंतर ना नाही मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली की बाबा इथं हे माणूस नाही खाली काचाचे तुकडे आहेत का नाही हे फाइंड करतोय अशा प्रकारे. आणि हे पाठीमागं असं आहे, जिथं काचाचे तुकडे दिसले की ते काचाचे तुकडे ह्याच्या मदतीने काढायचे. तर इतक्या प्रकारे इथं सेफ्टी पाळली जाते अशा प्रकारे आहे. आणि एकदम क्लीन आणि चकाचक असा बीच आहे, पाहू शकताय तुम्ही ना आपला. मित्रांनो तर आता नव्हे मी इथं पाण्यात गेलो पासपोर्ट भिजला होता म्हणून इथं थांबलो होतो. तर हे भाऊ आहेत, तर इथं बसायला पण नव्हे 200 रुपये घेतात. तर या भावांनी आपल्याला फ्रीमध्ये बसून घेतलं होतं. इकडं सगळीकडं बसायचं म्हणलं ना 200 रुपये एका सीटचे. तर चला ब्रो. ओके नाईस टू मीट यू. ओके अशा प्रकारचं बीच आहे. बूट बी हातातच घ्यायला लागलेत आता. पाण्याचा कलर टाकलाय. मित्रांनो तर फायनली बीच वर आलोय. सगळ्या बुटाचा निघत ही गेली आपली रीती गेली. तर चला जाऊया. अजून इथलं 4 आयलँड आहेत, 4 बीच आहेत पुढं. तर आपल्या इथलेच दिसतात ते, कुठले आहेत काय माहिती. चला जाऊया, बघूया कसं जातंय काय होतंय. मित्रांनो तर तुम्हाला इथं वॉशरूमला जायचं असलं तरी 10 बाद द्यायला लागतात अशा प्रकारे ह्याच्या आयलँडवर. चला ओके लेट्स गो.
मित्रांनो, तर आपल्याला इथनं आता पुढच्या बीचवर जायचं. इथं टोटल 5 बीच आहेत. त्यातला मेन बीच जो होता त्या बीचवर आहे ना आपण पुढच्या बीचला निघालोय. तर मित्रांनो, मला नाही इथनं 2 व्हीलर रेंटिंग घ्यायला लागणार आहे, कारण सगळीकडे फिरायला इथं गाड्या नाही आहेत. तर ह्या माणसाला म्हणतोय बाबा 100 बातमध्ये म्हणजे 300 रुपयात दे 2 व्हीलर, मी 1 तासात तुला आणून देतो. तर तो ऐका नाही, 150 बात म्हणलं ते ऐका नाही. मित्रांनो, ह्यासाठी 2 जण असतं ना तर दोघाचे 100 टाकले असते तर 200 बातमध्ये 2 व्हीलरवर आरामात फिरलो असतो. तर बघूया आता लिफ्ट मागून जाऊया. मित्रांनो, तर आयलँडवर पण लिफ्ट भेटली. आता चला नेक्स्ट बीचकडे जाऊया. गावच्या गाडीचं चेन पॉकेट गेलंय. हाऊ मच लॉंग द नेक्स्ट बीच? वाईड अँगल कमी झालाय काय पाहायला लागेल. बघा अशा प्रकारे बीच आहे. अशा प्रकारे आम्ही चाललोय. आलो दुसऱ्या बीचवर. मित्रांनो, इकडून दुसरा बीच चालू झाला. नेम ऑफ दिस बीच ब्रो, व्हॉट इज द नेम ऑफ दिस बीच? ओके, थँक यू. व्हॉट इज द नेम ऑफ दिस बीच? ओके. तर मित्रांनो, दुसऱ्या बीचवर आलोय. इकडं जा गर्दी बिर्दी कमी. बीचचं नाव काय आहे काय माहीत नाही. तर अशा प्रकारे हा बीच आहे. तिकडं तो वेगळा बीच आहे, हा वेगळा बीच आहे. अशा प्रकारे आहे. इकडे कमी लोक आहेत, छोटा बीच आहे. मित्रांनो, तर ह्या आयलँडवरती नाही काहीच फ्री नाही आहे. तुम्ही पाहू शकता खुर्चीवर बसायसाठी 50 बात आहे आणि झोपायच्या बेडवर बसायसाठी त्याला 100 बात आहे. अशा प्रकारे तिथले चार्ज आहे. तर इथं काहीच फ्रीमध्ये नाही आहे. मित्रांनो, तर इथे येऊन आयलँड संपतंय. अशा प्रकारे आहे. इथं लास्ट एंड आहे. तर चला परत जाऊया बॅक साईडला. ओके मित्रांनो, बघा काय सुंदर व्ह्यू दिसते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओमध्ये एवढंच होतं. पुढच्या पार्टमध्ये आपण ह्या आयलँडवरचे राहिलेले बीच पाहूया. तोपर्यंत सबस्क्राईब करा.